एक दिवशी इतकी गडबड होते ना, ते काय ते तुम्हाला पुढे सांगते. त्याच्या अगोदर घरातली सगळी छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि छान असं स्वयंपाक बनवून घेतलं. त्याच्यानंतर शंकरपाळ्या करायच्या होत्या, तर इथं पीठ मळायचं होतं. तर तिन्ही समप्रमाणात घेतले, दूध, साखर, तूप, आणि त्याच्यामध्ये जितका मैदा मिळेल ना तितका मैदा घातला. चिमटभर मीठ घातलं आणि घट्टसर गोळा मळून झाकून ठेवलं थोडंसं मुरण्यासाठी. त्याच्यानंतर त्या ताईंनी पण करंज्या करायला घातलेल्या, तर थोडा वेळ त्यांना पण मदत करायला गेलेली. तर त्यांचे करंज्या वगैरे करून घेतल्या. नंतर मग किचन कट्टा साफ केला आणि इथं मग माझ्या शंकरपाळ्या करायला घेतलेल्या. तर छोटे छोटे पीस करून छान असं कमी गॅसवरती तळून घेतलं. तर एकदम छान असं खुशखुशीत झालेलं. आणि तरीचं पण फंक्शन ॲन्युअल फंक्शन होतं, तिकडं पण जायचं होतं. तर जेवण वगैरे करून घेतलं आणि 4 वाजता तिकडं जायचं होतं. तर इथं आलेलं होतं, इतकं ऊन होतं ना, तर होते त्यांचं फंक्शन होता संध्याकाळी. आम्हाला घरी यायला 11 वाजलेलं. तर इतकं वेळ झालेला होता. लास्टचा तनिषाचाच प्रोग्राम होता, ते झाल्यानंतर मग त्याला घेऊन यायचं होतं आणि मग येताना त्याला खायला थोडंसं घेतलं. त्याला आईस्क्रीम खायचं होतं, ते घेतलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.